नमस्कार, स्वागत आहे. पितृपक्षासंदर्भात काही विचारणा झाल्यामुळे पुन्हा एकदा हा नवीन व्हिडिओ बनवत आहे. आपल्या कुंडलीमध्ये 2, 4, 5, 9, 10 या स्थानामध्ये जर राहू असेल तर आपल्या कुंडलीत पितृदोष असतो. आपल्या कुंडलीमध्ये सूर्य किंवा चंद्रासोबत राहू असेल युतीत तर कुंडलीमध्ये पितृदोष असतो. आपल्याजवळ कुंडली नसेल तरी जर आपल्या घरामध्ये कोणा विवाहाला विलंब होत असेल, संतान व्हायला विलंब होत असेल, वारंवार गर्भपात होत असेल, काही अचानक दुर्घटना घडून अपंगत्व येत असेल, आत्महत्येचे विचार येत असतील, स्वप्नामध्ये साप दिसत असेल, मानसिक ताणतणाव असेल तर निश्चितच पितृदोष कुंडलीत आहे. अशावेळी आपल्या पितरांना गती मिळावी यासाठी श्राद्ध करणे हा त्यातला एक चांगला उपाय आहे. पितृपक्षामध्ये श्राद्ध केलेच पाहिजे. आपल्या मागील 7 पिढ्यांमधील, आपल्या आईकडच्या 7 पिढ्यांमधील, आपल्या पत्नीच्या 7 पिढ्यांमधील कोणी जर गतीला गेलेले नसेल तर आपल्याला तो त्रास होऊ शकतो. यासाठी श्राद्ध करणे हा मी उपाय सांगितला. श्राद्ध कसे करावे घरच्या घरी हे मागील व्हिडिओत सांगितलेले आहे. अजून एक मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो श्राद्ध करण्याचा. जर तुम्हाला मागल्या व्हिडिओत सांगितलेलाही पर्याय अवघड वाटत असेल तर शुद्ध जल, त्याच्यामध्ये काळे तीळ आणि कच्चे दूध एकत्र करावे. तांब्याच्या लोट्यामध्ये ते घेऊन आपल्याला जे जवळ सोयीचं झाड, पिंपळाचं झाड असेल ते झाडाजवळ जावे. ते झाडाला ते जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप चालू ठेवावा. जप झाल्यानंतर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना करावी आणि घरी यावे. एवढा सोपा उपाय केला तरी आपल्याला श्राद्ध कर्म केल्याचं पुण्य मिळू शकतं आणि आपल्या पितरांना गती मिळू शकते. तर अशा प्रकारे सर्वांनीच, ज्यांना घरी श्राद्ध कर्म शक्य नाही त्यांनी हा उपाय करून आपल्या पितरांना गती मिळावी यासाठी प्रार्थना करावी. धन्यवाद.